कोल्हापुरातून एक बातमी येते। कोल्हापूरमध्ये देखील एका मतदान केंद्रात मतदान यंत्रामध्ये बिघाड झालाय। राजर्षी शाहू विद्यामंदिर मतदान केंद्रामध्ये बिघाड झालाय। मशीन 2 वेळा बंद पडलेलं आहे। या मतदान केंद्रातलं राजर्षी शाहू विद्यामंदिर मतदान केंद्रामधल्या मशीनमध्ये बिघाड झालेला आहे आणि बिघाड दुरुस्तीचे प्रयत्न अर्थातच सुरू झालेले आहेत। मात्र मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या रांगा आहेत त्या वाढू नये याची काळजी आता घेतली जाते। त्यामुळे लवकरात लवकर मशीन दुरुस्त करण्याचा सगळे प्रयत्न सध्या सुरू आहेत। राजर्षी शाहू विद्यामंदिर इथल्या मतदान केंद्रावरचं ईव्हीएम सध्या बिघडलेलं आहे। मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याच्या सकाळपासून अनेक ठिकाणाहून या बातम्या येतात। आता कोल्हापूरमधून देखील अशीच एक बातमी येते आहे। गेल्या अर्ध्या तासापासून पाऊण तासापासून मतदान आता सुरू झालेलं आहे। अवघे काही तास झालेले आहेत मतदानाला सुरुवात होऊन, मात्र या अवघ्या काही तासांमध्येच मतदान केंद्रांवर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। कारण ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं दिसतंय। अनेक केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि आता या मतदारांना तात्काळ उभं राहावं लागतंय, कारण अनेक मशीन्स या बंद पडल्यात। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, अवघे काही तास झालेले आहेत मतदानाला सुरुवात होऊन, मात्र सुरुवातीलाच एवढा मोठा गोंधळ दिसायला लागला। ईव्हीएम मशीन बंद पडू लागले। खरं तर आपण पाहतो की 2 वेळेला या मतदान केंद्रावर या ठिकाणी मशीन बंद पडलेलं आहे। आपण पाहतो की जवळपास पाऊण तासापासून हे सर्व मतदार या ठिकाणी मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी 2 वेळेला मशीन बदलण्यात आलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की फक्त 5 या ठिकाणी मतदान झालेलं आहे। असं असताना आपण पाहतो की निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र या ठिकाणी मशीन बदललेलं आहे। पण पुन्हा एकदा आपण पाहतो की एकदा मशीन बदलल्यानंतर दुसरं देखील मशीन बंद पडलेलं आहे। मतदान प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। मला सांगा की सकाळीपासून किती मतदान झालेलं आहे आणि काय परिस्थिती आहे? 7:30 वाजल्यापासून चालू झालेला आहे। पहिला 4 मतदान झाले, त्यानंतर ते मशीन बंद पडले, परत अर्धा तास चालू झालं, परत आणि 1 मतदान झाल्यानंतर ते आणि परत बंद पडले। एक मतदान झालं परत बंद। किती वेळ झाला तुम्ही लाईन मध्ये उभा? अर्धा तास झालेला आहे आम्ही पूर्ण लाईन मध्ये उभा राहिलो आहे। मशीन 5 मतदानानंतर मशीन बंद पडलेलं आहे, परत नवीन जोडलं तेही बंद पडलेलं आहे। तेही बंद पडलेलं आहे। आपण पाहिलं की 2-2 वेळेला या ठिकाणी मशीन बदलावं लागलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, कारण आपण पाहतो की या सेंटरवर 2 वेळेला मशीन बंद पडलेलं आहे। खरं तर आपण पाहतो की प्रशासनानं या ठिकाणी दुसऱ्या मशीनची व्यवस्था केलेली होती, पण ते देखील त्या ठिकाणी मशीन बंद पडलं आणि त्याच्यानंतर हे मशीन पुन्हा सुरू झालेलं आहे। पण असं असलं तरी पण आपण पाहतो की एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी मतदारांच्या मध्ये नाराजी आहे। ताई, मला सांगा किती वेळ झाला थांबलात, काय भूमिका? पाऊण तास झाला आम्ही आलो। पाऊण तास झाला? होय। काय सांगितलं जाते तुम्हाला? 4च मतदान झाले, थांबा आणि मशीन बंद पडले म्हणून, आणि दुसरं मशीन आणले ते पण बंद पडले। ते पण बंद। मिस्टर आमचे करून घरी गेलेत पलीकडच्या वॉर्डमधून। आम्ही आता पाहिलं बराच की ज्या महिला असतील किंवा महिला मतदार असतील किंवा पुरुष मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेले आहेत, कारण आपण पाहतो की पाऊण तासाहून अधिक वेळ या ठिकाणी मशीन बंद पडलेलं होतं। मशीन बदलण्यात आलं, पण त्यानंतर देखील बदललेलं मशीन देखील बंद पडलं। त्यामुळं नेमकं घडतंय काय, अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी नागरिक व्यक्त करतायत, विचारतायत। खरे प्रताप, खरं तर गाजावाजा करत मतदान केंद्रांवरच्या सुविधांबाबत राज्य निवडणूक आयोगानं कालच सांगितलेलं होतं की सगळ्या सुविधा कशा आहेत, मात्र तरी देखील अशा मतदान यंत्रांमध्ये बिघाडाच्या घटना घडत असतात आणि त्यामुळे खरं तर या संदर्भात लक्ष देणं जास्त गरजेचं आहे। कारण या महिला आपल्या घरातली सकाळची कामं सोडून या ठिकाणी आलेल्या आहेत, पाऊण तासापासून या ठिकाणी रांगेमध्ये उभ्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर बिघाड दुरुस्त होणं, दुसरं मशीन जे पर्याय आणलेलं आहे ते तरी किमान व्यवस्थित ठेवणं हे जास्त गरजेचं असताना लोकांना अशा प्रकारे ताटकळत थांबावं लागतंय। अर्थातच हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते बजावल्याशिवाय हे नागरिक जाणार नाहीत अशी आशा आहे। मात्र लवकरात लवकर मतदान यंत्रांमधला बिघाड दुरुस्त होणं तितकंच गरजेचं आहे। प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी जोडले जाऊ, आणखी सविस्तर तपशील जाणून घेत राहू।